नमस्कार. आज आपण बघणार आहोत श्रावणी शुक्रार वैभव लक्ष्मी व्रत का करतात. पुरुषही करू शकतात हे व्रत. शुक्रारची हे शुक्रारच का करतात, व्रताचे नियम व धार्मिक महत्व व पूजा पद्धत आज आपण सगळं जाणून घेणार आहोत. लवकरच आपल्याला श्रावणाची सुरुवात होत आहे, त्यामुळे आपल्याला हा व्हिडिओ लवकरात लवकर पोहोचवण्याची हे चालू केलेला आहे प्रयत्न. तसंच आज आपण बघणार आहोत वैभव लक्ष्मी व्रत का करतात. धार्मिक मान्यतानुसार वैभव लक्ष्मी व्रत केल्याने घरात सुख समृद्धी, धनधान्य आणि कौटुंबिक आनंद वाढतो अशी सुद्धा श्रद्धा आहे. तसंच अनेक जण ज्या महिन्याच्या आतुरतेने वाट पाहत आहे असा म्हणजे श्रावण महिना. यंदा 13 ऑगस्ट पासून सुरू होत आहे. हिंदू धर्मात हा महिना व्रत, वैकल्य आणि भक्तीचा आणि महिमा म्हणून ओळखला जातो. या महिन्यात भगवान शिव आणि माता पार्वती आणि विष्णू भगवान व श्रीकृष्ण भगवान, गणपती आणि देवी लक्ष्मी यांची विशेष उपासना केली जाते. तसंच धार्मिक मान्यतानुसार श्रावणात केलेले जप, तप, दान, उपास आणि पूजा यांना विशेष पुण्य प्राप्ती होते. आपण अनेकदा पाहतो की या महिन्यात अनेक महिमा विविध व्रत, कैवल्य करतात. त्यापैकी एक म्हणजे वैभव लक्ष्मी व्रत. बघा, वैभव लक्ष्मी व्रत हे श्रावण महिन्यात करण्याची खूप पुण्याची प्राप्ती भेटते व घरात सुख समृद्धी, वैभव सगळंच येते. श्रावणात हे व्रत करण्याचे खूप महत्व मानले जाते. वैभवलक्ष्मी व्रत श्रावण शुक्रवारी हे व्रत केले जाते. या व्रतांचे नियम, धार्मिक महत्वाचे व पूजा पद्धत जाणून घेऊयात. श्रावण महिन्यात व्रत, कैवल्य. धार्मिक मान्यतेनुसार श्रावण महिन्यातील श्रद्धा, संयम आणि भक्तिभावाने केलेले व्रत, कैवल्य मन शांती, आध्यात्मिक उन्नती आणि पुण्याची प्राप्ती साधन केली जाते. म्हणूनच या श्रावण महिन्यात वैभवलक्ष्मी व्रत व मंगळागौरी व्रत, श्रावणी सोमवार व्रत, एकादशीचे व्रत व नागपंचमीचे व्रत अशा अनेक धार्मिक परंपरा भक्तिभावाने पाळल्या जातात. व श्रावणात वैभवलक्ष्मी व्रताचे धार्मिक महत्व. श्रावण महिना हा भगवान शिव व माता पार्वती आणि देवी लक्ष्मीची उपासनासाठी अत्यंत पवित्र मानले जाते. त्यामुळे अनेक महिला श्रावण महिन्यात वैभवलक्ष्मी व्रत करतात. वैभवलक्ष्मी व्रत हे देवी महालक्ष्मीच्या उपासनेसाठी केली जाते. लोकप्रिय व्रत मानले जाते. हिंदू धर्मात माता लक्ष्मी धन, वैभव, सुख समृद्धी आणि ऐश्वर्य, धनिष्ठाची देवी मानली जातात. त्यामुळे अनेक महिला तसेच पुरुषही श्रद्धेने हे व्रत करतात. विशेष म्हणजे शुक्रवार आणि श्रावण महिन्यात या व्रताला अधिक महत्व मानले जाते. तसे धार्मिक मान्यतानुसार वैभवलक्ष्मी व्रत केल्याने घरातील आर्थिक अडचणी कमी होण्यास मदत होते व घरात सुख शांती नांदते आणि कुटुंबात सकारात्मकता वातावरण हा निर्माण होतो. म्हणून आपण हे कसं वर्षभर सुद्धा तुम्ही करू शकतो व्रत, म्हणजे दर शुक्रवारी. पण श्रावण महिन्याला खूप धार्मिक महत्व मानले जाते. सकारात्मकता वातावरण निर्माण होते. हे व्रत केवळ धन प्राप्तीसाठी नसून श्रद्धा, संयम, सातत्य आणि भक्तिभाव वाढवण्याचा मार्ग मानला जातो. या व्रतामध्ये देवी लक्ष्मी विधीपूर्वक पूजा व व्रतकथा वाचन, श्रवण, आरती आणि नैवेद्य केला जातो. काही ठिकाणी व्रत पूर्ण झाल्यानंतर प्रसाद वाटणे, गरजूंना दान करणे किंवा सुहासिनी स्त्रियांना वाण देण्याचीही परंपरा आहे. म्हणजे आपल्या ज्या दिवशी आपल्याला वैभवलक्ष्मीची पूजा झाली त्या दिवशी आपण सुवासिनी स्त्रियांना बोलून वटी भरतो किंवा सुवासिनी स्त्रियांचे काय असलेले आपण म्हणजे वाण वगैरे देतो. तसंच गरजू लोकांना मदत करायचे. परत आपण आपल्या यथाशक्तीनुसार गरजूंना दान करणे ही खूप महत्वाचे मानले जाते. सुवासिनी स्त्रियांनाही वाण देण्याची परंपरा आहे. अनेक भक्तांच्या श्रद्धेनुसार हे व्रत मनोकामना पूर्ण करणारे आहे. वैभवलक्ष्मीचे व्रत हे मनोकामना पूर्ण करणारे व्रत आहे. होण्यासाठी नोकरी, व्यवसाय, प्रगती, विवाह जीवनात आनंदी, कौटुंबिक ऐक्य आणि मानसिक समाधान मिळण्यासाठी हे व्रत केले जाते. मात्र हा व्रत खरा उद्देश केवळ भौतिक समृद्धी नसून देवी लक्ष्मीची भक्ती, सदाचार आणि कृतज्ञतेची भावना जपण्यापासून आहे. तसंच वैभवलक्ष्मी व्रत शुक्रवारी का करतात, म्हणजे वैभवलक्ष्मीचे व्रत हे शुक्रवारीच का करतात. वैभवलक्ष्मी व्रत प्रामुख्याने शुक्रवारी केला जातो, कारण की हिंदू धर्मात शुक्रवारी हा देवी महालक्ष्मीचा दिवस मानला जातो. काही जण सलग 7
11 किंवा 21 शुक्रवार सुद्धा हे व्रत करतात. म्हणजे श्रावण महिन्यात जे सुरुवात केलं त्यानंतर कोणी 7, 11, 21 शुक्रवार सुद्धा हा व्रत करतात. माता लक्ष्मी या धन समृद्धी ऐश्वर्य आणि सौभाग्याचे धनिष्ठाची देवी असल्याने या दिवशी त्यांची पूजा केल्यास विशेष कृपा ही प्राप्त होते अशी धार्मिक श्रद्धा आणि मान्यता आहे. तसंच शुक्रवारी हे श्रद्धेने वैभवलक्ष्मी व्रत केल्याने घरात सुख समृद्धी शांती आर्थिक स्थैर्य आणि सकारात्मकता ऊर्जा वाढते. अनेक भाविक नोकरी व्यवसाय कुटुंबातील आनंद व वैवाहिक संख्या आणि मनोकामना सुद्धा पूर्ण होण्यासाठी हे व्रत करतात. म्हणजे आपल्या घरात काय अडचणी असो कशात काय असो तर हा व्रत हे आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी सुद्धा करतात. हा व्रत शुक्रवारी शुक्र ग्रहाचा दिवस मानला जातो. शुक्र ग्रहाचा संबंध ऐश्वर्य वैभव सौंदर्य आणि सुखसोयी आणि भौतिक समृद्धीशी जोडला जातो. त्यामुळे शुक्रवारी देवी लक्ष्मीची उपासना केल्याने शुभ फळ मिळते अशी पण मान्यता आहे. बघा तुम्ही शुक्रवारी जे आता तुम्ही चालू केले शुक्रवारी म्हणजे श्रावणामध्ये तर तुम्हाला मगाशी म्हणल्यासारखं 7, 5, 21 असे खूप जण करतात हे व्रत. शुक्र ग्रह दिवस मानला जातो. शुक्र ग्रहाचा संबंध ऐश्वर्य वैभव सौंदर्य सुख समृद्धी भौतिक समृद्धीला जोडला जातो. यामुळे शुक्रवारी देवी लक्ष्मीची उपासना केल्यास शुभ फळ मिळते अशी ही मान्यता आहे. वैभव लक्ष्मी व्रतामुळे देवी लक्ष्मीची पूजा व व्रतकथा आणि आरती आणि शक्य असल्यास तुम्ही दान करण्याची सुद्धा परंपरा आहे. बघा वैभव लक्ष्मीची पूजा केल्यानंतर आपल्याला आरती वगैरे करून त्यांना नैवेद्य वगैरे दाखवायचे, त्यांना नैवेद्य दाखवून घ्यायचंय. हे व्रत करणाऱ्यांनी लक्ष्मी मातेची पूर्ण श्रद्धा ठेवावी, व्रत सुरुवात करावी. वैभव सौभाग्यवती स्त्रिया किंवा कुमारिकांनी हे व्रत करावे. तसेच पुरुष सुद्धा हे व्रत केल्यास उत्तम फळ मिळते. हे व्रत 11, 21 शुक्रवार करावे व शेवटच्या शास्त्रोक्त पद्धतीने उद्यापन सुद्धा करावे. एखादे व्रत पूर्ण झाल्यावर परत करायचे असल्यास पुन्हा संकल्प सोडावा. व्रताची सुरुवात करण्यापूर्वी लक्ष्मी मातेच्या फोटोला नामस्मरण करावे आणि श्रीयंत्राचा लाही नमस्कार करावे. श्रीयंत्र जर तुमच्याकडे असलं फोटो यंत्र काही जरी असलं तर तुम्ही नमस्कार करावे. एखाद्या शुक्रवारी काही अडचण आल्यास शुक्रवार व्रत करावे पण मोजूने. म्हणजे तुम्ही व्रत करू शकतात मोजूने. आपल्या स्त्रियांना अडचण असते 4 दिवस तर ते सोडावे व्रत करावे पण त्यात धरू नये. त्यांच्या पुढल्या शुक्रवारी परत ते व्रत करावे. व्रताच्या दिवशी जास्त जास्त जय लक्ष्मी माचा असं जप करावे. तसंच पूजेला आपल्याला लागणारे साहित्य देवपूजासाठी शुद्ध पाण्याने भरलेले तांब्याचा कलश श्रीयंत्राचे चित्र किंवा तांब्याचे श्रीयंत्र शंख घंटा तेल वातीसह समय निरंजन तुपसहाय भरलेला दुसरा तांब्या तामल फुलपात्र पळी वाटी व त्यात अक्षता दागिने उघडलेले गंध धुतलेले शुभ्र अक्षता पांढरे शुभ्र कापड व चौकोनी रुमाल फुले तुळशीपत्र मंजिरी हळद कुंकू शेंदूर अष्टगंध बुक्का फुलवती कापूर इत्यादी आपल्याला ही वस्तू घ्यायचं आहे पूजासाठी. तसंच आरती विड्याची देठाची पाने 2 सुपाऱ्या दूध दही मध साखर पूजनाच्या केळी नारळ आंबे असल्यास फळ कापेसाठी वस्त्रे म्हणजे फळे कापण्यासाठी वस्त्र म्हणजे फळे आपल्याला असल्यास आंबे असल्यास त्यासाठी आपल्याला कपडे हे सुद्धा घ्यायचे वस्त्र. एक कोठीवाडी नैवेद्य म्हणजे तुम्हाला जितकं नैवेद्य सुद्धा करू शकतो. वैभव लक्ष्मीची पूजा मांडणी कशी करावी. धार्मिक मान्यतानुसार आपले तोंड पूर्वेकडे करून किंवा चौरंग मांडावा. आपल्यास बसायला पाठ अगर आसन घ्यावे व चटई घ्यावी. पुसून त्यावर थोडेसे तांदूळावर राशीचे वर्तुळ काढावे. मध्ये किंचित खोलगट त्यावर हळदी कुंकू स्वास्तिक काढावे. अष्टदिशा हळदी कुंकुवाचा उभ्या रेषा मारलेल्या जलपूर्ण कलश म्हणजे आपल्याला काय करायचं खाली आपल्याला तांदूळ घालायचे अक्षदा त्यावरती हळद कुंकू हे करून आपल्याला वरती तांब्या भरून ठेवायचं आहे. जलकलश तयार ठेवायचं व त्यात नाणे सुपारी घालावी व हळद कुंकू अक्षदा टाकावे. कलशावर अंत पांढरे तांदूळ घातलेली वाटी ठेवावी.
त्यात दागिने अगर रुपया ठेवावे. कलशात ठेवून तांब्याचे यंत्र नसल्यास त्याची फ्रेम ठेवावी. कलशाच्या डाव्या बाजूस घंटा व उजव्या बाजूस शंख ठेवावे. पाटावर चौरंग उजव्या बाजूला थोडे तांदूळ ठेवावे व त्यावरती गणपती म्हणून सुपारी ठेवावी. सुपारीच्या डाव्या बाजूस 2 वेटाची विड्याची पाने ठेवावी. त्यावर नाणे किंवा सुपारी असा किंवा विडा ठेवावे व फुले, दुर्वा, सुगंधी द्रव्ये एक मोठ्या ताटात ठेवावी. पंचामृत तयार ठेवावे. समय योग्य ठिकाणी ठेवावे. धूप, दीप, अगरबत्ती, निरंजन, कर्पूर, आरती तयार ठेवावी. चौरंगापुढे रांगोळी काढावी. तसंच वैभवलक्ष्मी व्रत अगदी साधे आणि सोपे आहे. अशक्य सुवासने स्त्रियांनी करावे. त्याला उपवासाची अट नाही. दर शुक्रवारी संध्याकाळी दिवे लावण्याची वेळ पूजेस सुरुवात करावी. पूर्वेकडे तोंड करून पाटावर बसावे. त्यावरती मध्यभागी थोडेसे तांदूळ रास काढावे. त्यावरती तांब्याचा लोटा भरून ठेवावे. लोट्यावरती एका वाटीत सोन्याची कुठलीही एक दागिने ठेवावे. सोन्याचे नसल्यास चांदी सुद्धा ठेवले तरी चालते. ते जरी नसल्यास तर आपल्याला काय करायचे, 1 रुपयाचे नाणे ठेवले तरी चालतंय. त्यानंतर निरंजन व उदबत्ती लावून घ्यावे. तसंच श्रावण महिन्यात व्रत वैकल्याचे का मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार श्रावण हा भगवान शिवाचा अत्यंत प्रिय महिना मानला जातो. त्यामुळे रुद्राभिषेक आणि श्रावण सोमवारच्या व्रताने विशेष महत्त्व असते. महिन्यात स्वास्तिक जीवन, समय आणि आत्मशुद्धी यावर भर दिला जातो. अनेक जण सोमवारी, मंगळवारी, शुक्रवारी, शनिवारी तसे एकादशी, नागपंचमी, पुत्रदा एकादशी, रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा अशा तिथीत व्रत पाळतात. श्रावण दान धर्म करायचा व गरजूंना मदत केले तरी पुण्यकारक मानले जाते. पावसाळ्यामुळे हा ऋतू आरोग्याच्या दृष्टीने संवेदनशील असल्याचे स्वास्तिक आहार आणि उपवासाची परंपरा निर्माण झाली. अशा प्रकारे श्रावण महिन्यात वैभवलक्ष्मी व्रत करतात. घरात सुख, समृद्धी, शांतीसाठी वैभवलक्ष्मी व्रत करतात. श्री स्वामी समर्थ.